पुण्यामध्ये येऊन अभ्यासाव्यतिरिक्त बरंच काही करणारे पण मला माहिती आहेत मुलं. अभ्यास हा त्यांच्यासाठी आता सेकंडरी झालेला आहे, बाकीच्या गोष्टी प्रायमरी. म्हणजे ते सेल्फ मॅनेजमेंट मध्ये फेल गेलेले. बरं, मी असं नाही म्हणत की त्यांनी स्वतः मौज करू नये, स्वतःला वेळ देऊ नये, अजिबात नाही, कारण तुम्ही मशीन नाही आहात. पण तुमच्या आयुष्याचा 90% भाग हा तुमच्या मेन ध्येयावर तरी गेला पाहिजे. आणि 5 ते 10% वेळ स्वतःला थोडाफार दिला तर गैर नाही आहे. पण हे प्रमाण उलट होतं त्यांचं. नव्वद टक्के ते पुण्यामध्ये कुठेतरी पार्टी करतायत, पिकनिकला चाललेत, सोशल मीडिया ऍक्टिव्ह आहेत, आणि 10%च अभ्यास चालू आहे त्यांचा. असं का होतं माहितीये? कारण सेल्फ अवेअरनेस कमी आहे. सेल्फ अवेअरनेस इज द फाउंडेशन ऑफ सेल्फ मॅनेजमेंट. सेल्फ अवेअरनेस शिवाय सेल्फ मॅनेजमेंट येऊ शकत नाही, लक्षात घ्या. जो स्वतःला ओळखत नाही ना, त्याला कन्फ्युज करणं फार सोपं आहे. बरोबर ना? चंचल मनासारखं आहे त्याच. पण जो स्वतःला ओळखतो त्याला प्रलोभन ओळखता येतात, धोके ओळखता येतात, कुठं वेळ द्यावा हे क्लिअर असतं, आणि तो बरोबर त्या रस्त्याने विदाउट डिस्ट्रॅक्टेड चालत असतो. पण ज्यांना हे जमत नाही ते तात्पुरत्या सुखाच्या मागे पळतात लगेच. त्यांना ते हवं हवंसं वाटतं. बऱ्याचदा ते जस्टिफाय पण करतात की असं करणं कसं बरोबर आहे, पण ऍक्च्युली ते स्वतःच्या लॉंग टर्म ध्येयाला नाही म्हणत आहेत.